झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. गावच्या पारापासून ते मंत्रालयाच्या अँटी चेंबर पर्यंत एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा झडते आणि ती म्हणजे राजकारणात शिक्षणाची अट असावी का. कॅबिनेटमध्ये जोरदार विरोध झाल्यानं आज तरी हा प्रस्ताव बारगाळ्यात जमा असला तरी राज्याच्या ग्रामीण भागात या विषयावर जोरदार चर्चा झडतीये. जेमतेम प्राथमिक शिक्षण झालेल्या वसंतदारांनी राज्याचा गाडा अत्यंत समर्थपणे हाकलाच होता. सरकारच्या ग्रामविकास खात्याला हा कायदा आत्ताच का करावासा वाटला. हा कायदा झाला असता तर ग्रामीण भागातल्या भ्रष्टाचार आटोक्यात खरोखरच आला असता का. ग्रामीण प्रशासनाचा वेग आणि अधिकाऱ्यांवर शिक्षित लोकप्रतिनिधींचा वचक वाढला असता का. त्यामुळे ज्यांना एक वेळ खायची भ्रांत आहे अशा वनवासी, दलित, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दुर्गम भागात राहणाऱ्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास बांधवांना फटका बसला असता का. कोळसा, 2G आणि आदर्श अशा मधल्या अनेक भ्रष्टाचारात अडकलेल्या उच्च शिक्षितांचं कार्य पाहता राजकारणात शिक्षण खरोखरच आवश्यक आहे का की चांगली नीतिमत्ता, या सगळ्याचा आपण वेध घेणार आहोत. शैक्षणिक अटींचं राजकारण या आजच्या विषयावर. या विषयावर माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत ठाण्यातल्या स्टुडिओमधून ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे. अभयजी, आपलं स्वागत. राजकीय विश्लेषक डॉक्टर सुधीर गव्हाणे आहेत आमच्या औरंगाबाद ब्युरोमधून. तर अविनाश धर्माधिकारी माजी सनदी अधिकारी आहेत आमच्या पुण्याच्या ब्युरोमधून. या तिघांचंही मी स्वागत करतो. आपल्या सोबत काही क्षणातच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील हेही सहभागी होणार आहेत. आपण ते या कार्यक्रमात आल्यानंतर त्यांनाही सहभागी करून घेऊया, त्यांनाही प्रश्न विचारूया. या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम मला जायचंय गव्हाणे साहेबांकडे. डॉक्टर सुधीर गव्हाणे, मला सांगा, एकीकडे IIT मधल्या अनेक पदवीधरांनी एकत्र येऊन राजकीय पक्ष काढायचा एक विफल प्रयत्न या देशात केलेला होता. तर दुसरीकडे आपण पाहिलं की कोळसा, त्याच्यानंतर आदर्श किंवा 2G म्हणजे जमीन, अवकाश, अशा सर्व बाजूतला भ्रष्टाचार हा शिक्षितांनीच केलेला आहे. मग असं असताना पुन्हा ग्रामीण भागातल्या रिप्रेझेंटेशनसाठी 10वी पास, 12वी पास अशा अटी असाव्यात का? आपलं काय मत आहे? अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलात. मला असं वाटतंय की एक प्रकारे हा सर्व प्रयत्न जो आहे तो समाजातल्या वंचित वर्गाला लोकशाहीच्या सहभागापासून दूर ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे, कट कारस्थान आहे. खरं तर आपण याआधी म्हटल्याप्रमाणे की वसंतदादा हे अल्पशिक्षित होते तरी उत्तम प्रशासक म्हणून चांगल्या मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा उल्लेख केला जातो. आणि अनेक जिल्हा परिषदांचे पूर्वीचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य हे अल्पशिक्षित होते पण ते अत्यंत उत्तम प्रशासक होते असं सिद्ध झालेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की आधीच आपल्या देशामध्ये राजकारणातला सहभाग हा संपत्ती असणाऱ्या लोकांचा एक प्रकारे अलिखित विशेषाधिकार झाला आहे. त्यात तुम्ही पुन्हा शिक्षणाची अट टाकली, मागासवर्गीयांसाठी 8वीची आणि सवर्णांसाठी 10वीची खुल्या वर्गासाठी, तर अशी परिस्थिती निर्माण होते आहे. मी माझ्याकडे आकडेवारी आहे की आपल्या राज्यामधल्या एकूण 11,23,00,000 लोकसंख्येपैकी 2011ची जनगणना, त्यापैकी 2,98,00,000 लोक निरक्षर आहेत. एवढ्या लोकांना तुम्ही या संधीपासून वंचित ठेवताय. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचा सार्वत्रिक प्रसार करणं हे लोकशाहीचं अहम कर्तव्य आहे. या कर्तव्यापासून राज्याला, देशाला, पुरोगामी म्हणणाऱ्या देशाला दूर नेण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा राज्यघटना बनवत होती तेव्हा सुद्धा हा प्रयत्न केला गेला की महिलांना हा अधिकार देऊ नये, कारण युरोपामध्ये महिलांना 10 वर्ष लढाई करावी लागली होती हक्कासाठी. पण भारतातल्या प्रगल्भ नेत्यांनी, म्हणजे ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करता येईल, नेहरूंचा उल्लेख करता येईल, महिलांना हक्क दिला, निरक्षरांना सुद्धा हक्क द्यायचा विचार, त्याला शिकलेल्यांना द्यायचा हा विचार झालेला होता. आणि मला असं वाटतं की शहाणपणाचा मक्ता शिकलेल्या लोकांचा नाही, शहाणपण ही मानवी संपत्ती आहे आणि ती समाजातल्या शिकलेल्या आणि निरक्षर वर्गांकडे असते. भ्रष्टाचार करण्याची कला ही निरक्षरांपेक्षा उच्च शिक्षितांकडे जास्त आहे, हे सिद्ध होत आहे. आणि मला बाबासाहेबांचं वचन आठवतंय, ते असं म्हणाले होते
शिकलेला माणूस जर शीलभ्रष्ट झाला तर तो समाजाला जास्त धोकादायक आहे. त्यापेक्षा न शिकलेला शीलवान माणूस समाजाचं हिताचं काम करू शकतो. न शिकलेला शीलवान माणूस समाजाचं भलं करू शकतो. आपल्या बरोबर आहे जयंत पाटील. जयंत पाटील हे ग्रामविकास मंत्री आहेत, ज्यांच्यामुळं हा कायदा अस्तित्वात येत होता. आज त्यांनाही आपण चर्चेत सामील करून घेऊया. जयंत पाटील साहेब, आपलं स्वागत. आपण आता सुधीर गव्हाणे, डॉक्टर सुधीर गव्हाणे यांचं मत ऐकलं. आपल्या पॅनलमध्ये आहेत अविनाश धर्माधिकारी, तसंच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. सर्वप्रथम मला सांगा, आत्ता ह्याची स्थिती काय आहे? आज चर्चेला आलं त्यावेळेला ते पारित का होऊ शकलं नाही? असं आहे की मंत्रिमंडळातल्या चर्चा बाहेर सांगणं हे मला योग्य वाटत नाही आणि त्या गुप्त असतात. आणि त्यामुळं मंत्रिमंडळात या प्रश्नाचा विचार करण्यात आला आणि या प्रश्नावर वेगवेगळी मतं मांडण्यात आल्यानंतर हा प्रश्न राखून ठेवला, बाजूला करून ठेवण्यात आला. त्यामुळे याच्यात का पारित झाला नाही किंवा पारित होणार किंवा नाही याच्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, कारण त्या मंत्रिमंडळाचा मी एक सदस्य आहे. बरोबर आहे. विचार त्यातला असा आहे की या देशामध्ये आज राईट टू एज्युकेशन हा स्वीकारण्यात आलाय. 2009 साली सर्वांसाठी शिक्षण हे झालं पाहिजे ही कल्पना या देशात स्वीकारली. आपण या देशातले जे राज्यातले जे कमी शिकलेले लोक आहेत त्यांना ह्याच्यात टाळण्याचा हेतू नाही, त्यांना त्यात ऍक्सेस ठेवलेलाच होता. परंतु इथून पुढे पिढी शिकावी, क्वालिफिकेशन ग्रहण करावीत ही त्यातली संकल्पना आहे. म्हणजे एखादा माणूस वयाच्या 50व्या 40व्या 30व्या वर्षी शाळा सोडून 7 वर्ष झाली आहेत आणि तो तिसरी शिकलेला आहे, त्याला आपण आज नकार देत नाहीये. त्याला आपण नकार देण्याचा प्रस्ताव नव्हता. आपण ही कल्पना मांडतोय की आता पूर्ण कायम स्वरूपाने या देशानं 2009 साली सर्वांना शिक्षण देण्याचा एक कायदा मंजूर केलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर इथून पुढे अशिक्षित वर्ग या देशात राहू नये, राज्यात राहू नये आणि राज्याने कधीतरी शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे, मेरिटला महत्व दिलं पाहिजे. सतसत काहीही न शिकलेला माणूस हा अडाणी असतो किंवा त्याला काही कळत नाही असा यातला भावार्थ कृपया कुणी काढू नये. झी 24 तास, एक पाऊल पुढे.